नमस्ते, आप पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. सामान्य जनतेचा आवाज. नितीन बाबा निकाळजे व पैलवान दत्तात्रय बोडरे. कोळकी गट कोळकी गणातील मतदारांच्या प्रतिक्रिया. आपला परिचय द्यावा थोडासा. नमस्कार, मी नितीन निकाळजे, गिरवीचा रहिवासी असून कोळकी गट व कोळकी गणाचा मतदार आहे. आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपला गावाकडचा किंवा आपल्या गटात आणि गणात काय वारं, काय परिस्थिती आहे? वारं काय आहे हे म्हणण्यापेक्षा आमच्या गिरवीचा जो स्वाभिमान होता स्वर्गीय चिमणराव कदम, त्यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम हे निवडणूक लढवित असून त्यांच्या मदतीला अर्थात विचाराची धारा बरोबर घेऊन आमचे फलटणचे अधिपती श्रीमंत रामराजे साहेब बरोबरीला आमच्या साथीला आलेत आमचा स्वाभिमान जपण्यासाठी. तर त्यांचं पहिल्यांदा मी आभारी आहे. संपूर्ण राजघराणं आमच्या गिरवीचा स्वाभिमान जपण्यासाठी या मैदानात उतरलेला आहे. आता कोळकी गट आणि कोळकी गणामध्ये आपण जे आता ज्यांना मतं द्यायचं म्हणताय किंवा तुमच्याकडे जे वातावरण किंवा वारं जे म्हणताय ते निश्चित कोणाबरोबर सोबत आहात तुम्ही यामध्ये वाऱ्यामध्ये? या जी सार्वत्रिक निवडणूक आहेत या मुळातच 2022 साली व्हायला पाहिजे होत्या, परंतु काही कारणामुळे त्या लांबल्या. तर आमचे स्वर्गीय चिमणराव कदमांचे सुपुत्र सह्याद्री भैया चिमणरावजी कदम आणि संपूर्ण राजेगट यांच्याबरोबर आहोत आम्ही. आपल्या या ज्या जिल्हा परिषद कोळकी गट आणि कोळकी गणामधून ज्यांच्या सोबत आपण जायचं म्हणताय ते ह्या गटाचा आणि गणाचा विकास करतील याबद्दल आपला काय विश्वास आहे? आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? मुळातच ही एक विचारधारा आहे. स्वर्गीय मालोजीराजेंनी जी विकासाची विचारधारा डोक्यात ठेवली होती, आपल्या जे महाराष्ट्राचं सर्वात मोठं धरण कोयना धरण आहे, तर ते कोयना धरण ज्यावेळेला बांधलं त्यावेळेला ते बांधकाम मंत्री होते आणि त्या धरणाच्या माध्यमातून जी महाराष्ट्रात हरित क्रांती झाली ते आपण बघत आहात. तसेच त्यांनी नीरा उजवा कालवा फलटणला आणून एक 60% भाग ओलिताखाली आणला होता आणि हरित क्रांती झाली होती. उर्वरित जो राहिलेला 40% भाग होता तर तो हरित क्रांती करण्यासाठी आमचे मार्गदर्शक स्वर्गीय चिमणरावजी कदम यांनी खूप मोलाचं योगदान दिलं. म्हणजे त्यांनी जी 15 वर्ष आयुष्यातली होती विधानसभेचे सदस्य असताना ती खर्ची घातली आणि ती जी मालोजीराजेंची विचाराची परंपरा होती ती पुढे नेण्याचं काम केलं. तदनंतर ज्या वेळेला 1996 साली श्रीमंत रामराजे साहेब एक विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेले अपक्ष म्हणून, त्यावेळेला हीच विचाराची धारा घेऊन ते पुढे गेले. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की हे जे आपले फलटणचे श्रीमंत मालोजीराजे असतील, आमचे स्वर्गीय चिमणरावजी कदम असतील आणि श्रीमंत रामराजे साहेब असतील, या तिघांची विचारधारा हीच होती की आपला जो फलटण तालुका आहे तो सुजलाम सुफलाम व्हावा. तर ही विचाराची धारा घेऊनच, विचार प्रवाह घेऊनच आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. म्हणजे आपल्या या गटात आणि गणाचा विकास होईल याबद्दल आपल्याला खात्री वाटते? खात्री म्हणजे 100% खात्री वाटते. मुळातच ज्या वेळेला ही विकास काम होत असताना खात्री एवढीच मी सांगू शकतो की 96 साली ज्यावेळेला रामराजे प्रथमतः विधानसभेवर निवडून गेले, ते अपक्ष म्हणून निवडून गेले, परंतु अट अशी होती की महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी 2000 सालापर्यंत जर अडवलं नाही तर ते कर्नाटकला जाणार होतं. ते महत्त्वाचं होतं की त्यांनी ऑगस्ट 2000 पर्यंत अडवण्याचं काम केलं आणि मग तदनंतर निधी अपुरा पडला. तदनंतर पांडव क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या स्थलांतरणाचा प्रश्न होता, ते राजे नव्हते स्थलांतर व्हायला, त्यामुळं ते दोन गंभीर प्रश्न होते. महाराजांनी निधी उभारण्यासाठी रोखे उभारले आणि निधी उभा केला. तसेच स्थलांतरणाचा जो प्रश्न होता तो त्या शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून तो मार्गी लावला आणि आमचा जो उर्वरित भाग आहे फलटण तालुक्याचा, आमचं गिरवी गाव त्यात येतं,
तर सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असं एका जर शब्दात किंवा एका वाक्यात जर म्हटलं, मतदार म्हणून तुम्ही कुणाला निवडून देण्यास पसंती कराल? मी एवढंच सांगेन की 96 साली अपक्ष म्हणून निवडून गेल्यानंतर त्यावेळी युती सरकार होतं. युती सरकार म्हणजे कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली आणि ती विचारधारा घेऊन महाराज साहेबांनी हे सर्व काम केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या चिमणराव कदमांचं बी काम त्यातच सर्वस्वी येतं. मग आम्हाला पहिल्यांदा ज्या शिवसेनेनं सहकार्य केलं, कृष्णा खोरं विकास मंडळ तापासून केलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी अडवून सहकार्य केलं, त्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचा आणि त्यांचं ऋण फेडण्याचा एक प्रसंग आमच्यावर आलेला आहे. तर ते ऋण फेडण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू या निवडणुकीच्या माध्यमातून. कोण आहेत आपले एकूण उमेदवार जिल्हा परिषद गट कोळकीसाठी, कोळकी गणासाठी आणि जाधववाडी गणातून कोण आहेत तुमचे उमेदवार? आमचे मार्गदर्शक आमच्या साथीला असणारे आमचे सह्याद्रीबाई चिमणरावजी कदम हे कोळकी गटातून उमेदवार असून कोळकी गणातील उमेदवार डॉक्टर श्री अशोक गेनबा नाळे आहेत. तसेच जाधववाडी फ जो गण आहे त्यामध्ये श्री अमोल दशरथ सस्ते हे उमेदवार असून त्यांची खूण आहे धनुष्यबाण. धन्यवाद.